नमस्कार मित्रांनो, घरचा वैद्य मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला एक अशी माहिती आहे, पांढऱ्या पळसाच्या फुलाची लक्ष्मी वृद्धीसाठी आणि लक्ष्मीसाठी कसं वापरायचं आहे. हे बघा, एकदम पांढरं शिपट फुल आहे आणि ह्याची मधली जी देठ जी आहे, ही देठापाशी सध्या पांढरं आहे, एकदम लय काळं नाही ते हे काळं राहतं आहे. हे बघा, एक एक फुलं ठेवलेत बाजूला. इथे एक हिरवी गुंज ठेवलेली आहे बघा. ही फुलं आहेत बघा, अशी काही काही गोल झालेत, वाळले तसे. ही असं लांब आहे आणि हे बघा मधला ही पुंकेसर आहे त्याचा. ही साधे बघा असं आहे आणि ही पांढरं फुलं आहे बघा. तरी पळसाच्या पांढऱ्या फुलाची विधिवत लक्ष्मीसाठी आपल्याला पूजा पाठला कशी ठेवायची, आपल्या घ्या गुरुंनी सांगितलेली आहे त्याची माहिती तुम्हाला आज देतोय, जेणेकरून ह्याचा उपयोग आणि ह्याचा फायदा सर्वाला व्हावा म्हणून. तर काय करायचे मित्रांनो, हे असं अखंड फूल राहायचंय. अगर असं एक फूल घ्यायचंय, असं एक फूल घेतलं तुम्ही की असं एक फूल ही हे बघा, हे आता एक फूल आहे. एक फूल काय करायचं, तुम्हाला असं काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे. आता बघा, ही आपण आता स्वतःसाठी वापरायला गेलो आहे. आता आपल्याकडे आत्ताच आलेत पांढरे फुलं. तर ही लक्ष्मी म्हणून अख्खं एक फूल ह्या एकाच डबीत एकच ठेवायचे. आता बघा, आपण मध्ये टाकलं, ह्याचे टाकून घेतलं आहे आणि ह्याला काय करायचं, फक्त हळदी कुंकू व्हायचे फक्त, बाकी काहीच करायचं नाही. अगरबत्तीचा धूर द्या किंवा नका देऊ, त्याचं काही नाही. फक्त हळद आणि कुंकू व्हायचे थोडं थोडं, ते बी असं वरून टाकायचे. हो का, असं वरून टाकायचे, त्याला काय परत हात लावायचा नाही, काही नाही. असं हळदी कुंकू व्हायचे त्याला आणि परत हे टोपण बंद करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, असं दोनदा हळद आणि कुंकू वाहून घ्यायचे. तर बघा, फुलावर आपण हळद कुंकू वाहत आहे. मित्रांनो, ज्याला फुल लागेल त्यानं येऊन स्वतः घेऊन जायचे. ही पोस्टानं पिस्टानं पाठवायची गोष्ट नाही. ज्याला काय अर्जंट लागेल त्यानं समोर येऊन एक पळसाचं फूल घेऊन जायचं. पोस्टानं कोरिअरनं येणार नाही, ती सोय आपल्याकडे नाही. पुण्याला हडपसरला येता जाता कुणाला माणूस असेल त्याला पाठवायचं आणि एक फूल तुम्हाला काय मूल्य असेल ह्याचं ते देऊन घेऊन जायचे. कारण आपण दुसरी कोण एका वैद्य कोण सुरतहून राजेभाऊ म्हणून आहे, ते आपले वैद्य, त्यांनी ही वस्तू आपल्याला पाठवलेल्या आहेत. तर ही काय फुलं आपल्याकडे आहेत थोडेच, एक 10-12 फुलं आहेत, लई फुलं बी नाहीत, पण उगा एक माहिती राहावी म्हणून ही आपल्याला तुम्हाला दाखवायलोय. तर ह्याला काय करायचं, हळद कुंकू वाहिले आपण. आता मित्रांनो, इथं बघून घ्या, ह्याच्यावर हळद कुंकू वाहिले पडलं आहे आणि ह्याचं ही झाकण आहे, काचाचीच बॉटल आहे, ह्याला झाकण लावून घ्यायचं आहे. बघा, आता आपण झाकण लावून घेतलेलं आहे. तरी पण बघा ह्याच्यात कसं दिसतंय, बघा बघा मध्ये बघा तुम्हाला कसं दिसतंय बघा. कारण आपले गुरु म्हणले होते काचेच्या बॉटलमध्ये सुद्धा चमकत आहे. बघा, आता आपण रात्रीचे 10:30 वाजले तरी व्हिडिओ काढतो, तरी मध्ये बघा कशी चमक आहे ह्याची फुलाची, एकदम मस्तपैकी. तर हे असं पांढऱ्या पळसाच्या फुलाचा उपयोग. आता ही आपल्याला पूजाला देवघरात ठेवून द्यायचं आहे. ह्याला कवा अगरबत्ती लावा नका लावू, काय करा, का ही स्वतः फूल सिद्ध आहे, लक्ष्मी सिद्ध ही फूल आहे. ह्याच्यामुळं तुम्हाला ह्याच्यात काही करायची किंवा करा किंवा नका करू ती तुमची मर्जी, पण लक्ष्मी आकर्षण करण्यासाठी ही फूल, एकच फूल बरोबर आहे मित्रांनो, एकच फूल ती लक्ष्मी वृद्धी, लक्ष्मी पैशासाठी ही काम करतंय. ही बघा, आणि आपल्याकडे 3 फुलं शिल्लक आहेत, 3 फुलं आहेत अजून आपल्याकडे आणि एक हिरवी गुंज आहे. आपल्याकडे एकच हिरवी गुंज राहिलेली आहे. आता ही पण आपले अकोल्याचे नाना म्हणून आहेत, ते नानाला ही गुंज द्यायची आपल्याला. एक तावीजला वापरू ती अगर काय करू, आपल्यातर्फे त्यांना एक गुंज द्यायची. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला हे कळवायचं. आणि ही वापरलेले हात वस्तू आहेत आणि पांढरे फुलं दुर्मिळमध्ये जात म्हणलं तर हरकत नाही. कारण जिथं आहे तिथं आहे, जिथं नाही तिथं पांढरं फूल तुम्हाला जिथं भेटेल तिथंच भेटतं, जिथं नाही तिथं नाही. आणि अशी आहे पांढऱ्या पळसाच्या फुलाची आपण एक उपयोग केला आहे. आणि कुणाला ह्याची नवीन माहिती असेल आणि नवीन कुणी काय नवीन वापरीत असेलच तर त्याला काय करा,
कमेंटमध्ये माहिती द्या. तसं आपण दुसरा अजून एखादा व्हिडिओ बनवू किंवा ह्याचा वापर अजून अशा प्रकारे होतो, असं होतो. आपल्याला जेवढं ज्ञान आहे आपण जगापाशी द्यायचा प्रयत्न करतो, जगापर्यंत माहिती द्यायचा एक प्रयत्न असतो. म्हणून सगळीच माहिती आपल्यापाशी आहे असं नाही. तुम्हाला जे काही माहिती असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगायची की पाडेमामा हे फुलाचा आणि असा वापर करतात. चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच हे व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा. जय धन्वंतरी भगवान, जय महाराष्ट्र, जय शिवराया.